नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण खालचा व्हिडिओ बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की जोपर्यंत माणूस आहे आणि जोपर्यंत त्याच्याकडली पॉवर आहे तोपर्यंतच त्याला किंमत आहे का, हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लोकशाहीमध्ये काही म्हणजे जर एखादी एवढा मोठा नेता अजितदादासारखा जर जातो आणि त्यांचं अकाली निधन होतं आणि लोकांचं मत आहे की FIR झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. आता मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे की FIR करण्यासाठी एवढा मोठा खटाटोप का करावा लागतो? कोण कोणाला वाचवते? याच्यामध्ये VSR कंपनीला वाचवण्याचा एवढा आटापिटा कशासाठी? तुम्ही जर एखादी एवढा VIP व्यक्ती जर एखाद्या अपघातामध्ये मरण पावतो, तुम्ही साधी FIR घेत नाही. 28 जानेवारी ते आज जर बघितलं 26 जवळपास 25 दिवस होऊन गेले. यामध्ये अजून चौकशी कोणत्या पद्धतीने हे माहिती नाही जनतेला. म्हणजे ह्यामध्ये आत्ता कुठेतरी लक्षात येते लोकांच्या की ह्यामध्ये काहीतरी ठरवून झालेलं आहे का, काहीतरी षडयंत्र झालेलं आहे का. बघा, काल मुंबईमध्ये FIR घेतली नाही, आज बारामतीमध्ये FIR घेतली नाही. FIR घ्यावी यासाठी जर निदर्शनं करावी लागत असतील आणि तेही ज्यांचं अख्खं आयुष्य राजकारणामध्ये गेलं, प्रशासनासोबत काम करताना गेलं, अशा लोकांना हा प्रॉब्लेम होतो. तर सामान्य जनतेचं ह्या भारतामधल्या काय हाल असतील, फक्त हा विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याहून पलीकडं ज्यांची FIR घ्यायला हे निदर्शनं होत आहेत त्यांच्या मिसेस म्हणजे पत्नी आता उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याच्या. हे किती मोठं आता ह्याच्यावरती बोलायला शब्द म्हणजे फार विचित्र येत आहेत तोंडामध्ये. कारण ज्या भगिनी आता उपमुख्यमंत्री आहेत, सत्तेमध्ये आहेत, त्यांच्या पतीचं अपघाती दुर्दैवामध्ये निधन झालं आणि त्यांची FIR घ्यायला महाराष्ट्रामध्ये संघर्ष करावा लागतो. मित्रांनो, विचार करा सामान्य नागरिकाचं काय हाल होते. यावरती नक्की आपण आपलं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.